शिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला, शिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला, शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मसोडे सर व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लागले कावणे सर, आगले सर व जाधव सर, साके सर व तसेच माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, माझे नाव बाळू रखमाजी घेमे आहे. तर दिनांक 19 फेब्रुवारी आहे. तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवाजी महाराज नुसतेच वीर नव्हे तर ते बऱ्याच लोकांसाठी देवासारखे होते. महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1673 रोजी निसर्गपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर 3 वर्षांनी 14 ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणेचे मोहीम हाती घेतली. गोलकोंडा यांनी कुतुबशाही यांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोट तसेच सध्याच्या तामिळनाडूमधील जिंजी, वेलोर आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू वेकुंजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल. वेकुंजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजनीती आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जग प्रसिद्ध आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष झालेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यामुळे प्रजा स्रच होत असे. अशा वेळी रयतेच्या जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल. शियस्त खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिळी खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तिथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्याच्या एका घडीचा धिक्कार न करण्यास इतिहास बजावले. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या मातीला बसेल. जर आपल्या सैनिकाकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असेल. न भूतो न भविष्याती असा राजा म्हणजे शिवछत्रपती.